नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, हळूहळू करत एक सत्य महाराष्ट्रातल्या सगळ्या राजकीय अभ्यासकांनी आणि राजकीय पक्षांनी स्वीकारलेलं आहे किंवा मान्य केलेलं आहे. आणि ते सत्य म्हणजे पुढल्या 3-3.5 वर्षे कुठल्याही महत्वाच्या राजकीय निवडणुका महाराष्ट्रात होणार नाहीत. आणि अशा वेळेला विरोधी पक्षाला सत्ताधारी पक्षाबरोबर बरोबरी करणं अवघड जात असतं. कारण सत्ताधारी पक्षाकडे सत्ता असते, साधनं असतात आणि ते सत्तेत असल्यामुळे त्यांच्या बाजूने मोठ्या प्रमाणावर सामान्य जनता, गरजू जनता उभी राहत असते. तितकी ही सामान्य जनता विरोधी पक्षाला सहकार्य द्यायला पुढे येत नाही. आपण विरोधी पक्षा सत्ताधारी पक्षाच्या ब्लॅकलिस्ट मध्ये जाऊ नये याची काळजी अत्यंत सामान्य नागरिक सुद्धा घेत असतो. त्यामुळे आपण कोणाबरोबर दिसावं, कोणाबरोबर दिसू नये याची काळजी सुद्धा अगदी शाळेतला शिक्षक असो, कुठल्या युनियनचा कामगार असो, प्रत्येक जण याची काळजी घेतो. आणि म्हणूनच विरोधी पक्षासाठी 2 निवडणुकींच्या मधला काळ हा एक भयंकर दुष्काळ असतो. कारण अशा वेळेला जे राजकारण करायचं असतं ते फक्त संघर्षाचं राजकारण असतं. त्या संघर्षाच्या राजकारणातून वाटचाल करावी लागते. नुसती सत्ताधारी पक्ष किंवा सरकार याच्या कामकाजातले दोष काढून त्याच्यावर टोमणेबाजी करून उलटसुलट विधानं आणि वक्तव्य करून किंवा माध्यमांमध्ये गदारोळ करून विरोधी पक्षाला आपलं वजन वाढवता येत नाही. ते वजन वाढवण्यासाठी विरोधी पक्षाला जनमानसात जाऊन पोहोचणारं असं एक संघटन आवश्यक असतं. भारतीय जनता पक्षाकडे सगळ्यात मोठी जमेची बाजू काय असेल तर ते सत्तेत आहे ती जमेची बाजू नाहीये. 1984 मध्ये भारतीय जनता पक्षाने आपल्या स्थापनेनंतर पहिली लोकसभा निवडणूक लढवली. तेव्हा इंदिरा हत्येमुळे देशात राजीव लाट आलेली होती. राजीव गांधींविषयी आई विना लेकरू म्हणून जी सहानुभूती उफाळलेली होती, त्याच्या समोर भाजपचा नुसता पाडाव झाला नाही, अक्षरशः पाला पाचोळा होऊन गेला. देशभरात 300 पेक्षा अधिक जागा लढवणाऱ्या भारतीय जनता पक्षाला 1984 मध्ये अवघ्या 2 लोकसभेच्या जागा जिंकता आल्या. एक गुजरातमध्ये, एक आंध्र प्रदेशात आणि संपूर्ण उत्तर भारतामध्ये भारतीय जनता पक्षाचा एकही खासदार लोकसभेत निवडून येऊ शकला नव्हता. तिथून भारतीय जनता पक्ष हळूहळू करत उभा राहिला आणि 2 पासून 89 पर्यंत यायला 5 वर्ष लागली. पण या 5 वर्षाच्या काळामध्ये भारतीय जनता पक्ष ज्या प्रकारचं राजकारण करत होता त्यामध्ये वेगवेगळे मुद्दे घेऊन आंदोलनं करणं, संघर्ष करणं होतं. बाबरी सारखा विषय हा जोरदार होता. राम मंदिर आणि मंदिर मस्जिद हा विषय भाजपच्या पथ्यावर पडलेला होता. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की हा विषय भारतीय जनमानसाच्या आतपर्यंत पोहोचवणं, त्याच्या भावनेला हात घालणं आणि त्याच वेळेला या विषयाचा कडाडून विरोध करणाऱ्यांना सोबत घेणं, व्ही.पी. सिंग असोत किंवा त्यांचा जनता पक्ष असो किंवा मुलायम सिंग, लालू प्रसाद यादव सारखे लोक असोत, अशा सेक्युलर लोकांना सोबत घेऊन जागा वाटप करून भाजपने जवळजवळ 90 जागा 5 वर्षानंतर जिंकल्या. त्याचं कारण त्यांनी 5 वर्ष परिस्थितीनुसार ज्या राजकीय भूमिका घेतल्या, सरकारवर आघात केले. शहाबानू सारखा विषय होता, मंदिर मस्जिद सारखा विषय होता, हे होते. पण ते खेड्यापाड्यापर्यंत, शहरापर्यंत आणि सामान्य गल्ली वस्ती वसाहतीपर्यंत, कॉलनीपर्यंत पोहोचवणं हे काम करणारं एक मजबूत संघटन भारतीय जनता पक्षाकडे होतं, ज्याला जग राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणून ओळखतं. भारतीय जनता पक्षाचा राजकीय पराभव झालेला होता, पण संघटनात्मक पातळीवर भारतीय जनता पक्ष अजिबात दुबळा झालेला नव्हता. मतांची टक्केवारी घटली होती, पण जनमानसामध्ये भारतीय जनता पक्षाच्या हिंदुत्वाला
जो प्रतिसाद मिळू शकणार होता आणि तो प्रसाद टिकवणं आणि वाढवणं हे काम करणारी RSS सारखी संघटना होती. म्हणूनच अवघ्या 5 वर्षात भाजपने इतकी मोठी मुसंडी मारली. जे कोणी सांगतात भाजप 2 पासून 282 पर्यंत येतो, तर दुसऱ्या कुणाला कुठल्याही पक्षाला काय अशक्य आहे? तर काय अशक्य आहे? तर ते अशक्य असलेल्याचं नाव राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे, RSS. RSS कडे जी संघटना आहे त्यामधला जो कार्यकर्ता आहे ज्याला स्वयंसेवक म्हटलं जातं, हा कार्यकर्ता कुठलीही राजकीय महत्वाकांक्षा किंवा अपेक्षा न बाळगता आपली राजकीय शाखा असलेल्या भारतीय जनता पक्षासाठी निरपेक्ष वृत्तीने झटत असतो, राबत असतो. आणि इतर सगळ्या पक्षांकडे अशी राबणारी कार्यकर्त्यांची फौज नाही. हा भाजप आणि इतर पक्षांमधला फराभव आहे, फरक आहे. आणि त्यामुळेच ज्या बाजूला मला आठवतं 2014 मध्ये ज्या वेळेला नितीश कुमारनी मोदी विरोधी भूमिका घेतली आणि भाजपची साथ सोडली, NDA सोडली, तेव्हा नितीशच्या पक्षातला एक खासदार होता ज्याचं नाव निषाद होतं, एवढं मला आठवतं. आता तो कदाचित हयात आहे किंवा नाही माहित नाही. पण नितीशने भाजपची साथ सोडल्यावर हा निषाद नावाचा जो खासदार होता नितीशच्या पक्षाचा, त्याने नितीशला सोडून भारतीय जनता पक्षात प्रवेश करून तिकीट मिळवलं होतं आणि तो परत भाजपचा खासदार म्हणून निवडून आला होता. आणि त्याची एका टीव्हीच्या चॅनेलवरची प्रतिक्रिया मी ऐकलेली मला आठवतं. तो म्हणाला नितीश कुमारचा चेहरा बिहारमध्ये लोकप्रिय आहे, त्याचा फायदा भारतीय जनता पक्ष आणि जनता दल युनायटेड यांना मिळतो हे सुद्धा सत्य आहे. पण तो फायदा घेण्यासाठी संघटना आणि कार्यकर्त्यांची फौज लागते. ती नितीशकडे नाहीये, ती भाजपकडे आहे, ज्याला लोक RSS म्हणतात. शेतात उभं राहणारं पीक सुपीक जमिनीत खूप असतं, पण ते जोपर्यंत कापून घरी आणणारे मजूर आपल्या हाताशी नसतात तोपर्यंत शेतातलं आलेलं उत्तम पीक सडून जाऊ शकतं. भाजप त्या बाबतीत सामर्थ्यशाली आहे, हे त्या निषाद नावाच्या खासदाराने दिलेलं उत्तर मला अजूनही आठवतं. आणि म्हणून महाराष्ट्रात असो किंवा देशाच्या कानाकोपऱ्यात असो, अतिशय उजाड अशा नापीक जमिनीत सुद्धा भारतीय जनता पक्षाचं बीज रोवण्याचं काम आणि त्यावर मशागत करण्याचं काम जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ करत असतो, त्याचा फायदा राजकीय दृष्ट्या भाजपला मिळत असतो. तेव्हा तशी कार्यकर्त्यांची फौज उभी करणं हे भाजपशी टक्कर देण्यासाठी अत्यावश्यक आहे. महाराष्ट्रामध्ये अशी फौज बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे होती, त्यांनी उभी केली होती. गल्ली बोळात पसरलेल्या शिवसेनेच्या शाखा आणि पुढल्या काळामध्ये हिंदुत्वाचा झेंडा खांद्यावर घेतल्यानंतर बाळासाहेबांनी खेडोपाडी गावापर्यंत तालुका जिल्ह्यापर्यंत शिवसेनेची घोडदौड केली. म्हणजे केलं काय होतं तर शाखा काढलेल्या होत्या. विधानसभेमध्ये शिवसेनेचे छगन भुजबळ आणि रमेश प्रभू हे दोनच आमदार होते. त्याच्या तुलनेत भाजपकडे कमीत कमी 14, 15, 16 खासदार आमदार होते विधानसभेत. पण तरीही महाराष्ट्रामध्ये भाजपने शिवसेनेबरोबर 89-88 मध्ये युती केली. तेव्हा धाकटा भाऊ व्हायला मान्यता दिली, कारण त्यांना माहिती होतं की महाराष्ट्राच्या खेडोपाडी जेवढं आपल्याकडे संघाकडे सुद्धा संघटन नाही, त्यापेक्षा अधिक आक्रमक संघटन हे शिवसेनेकडे आहे. आणि ह्याचा एक पुरावा पण मी तुम्हाला देतो. 1988 का 87 मध्ये जेव्हा आजच्या संभाजीनगर आणि तेव्हाच्या औरंगाबाद शहराची महापालिका करण्यात आली आणि शिवसेनेने मुंबई ठाणा कल्याणच्या पलीकडे जाऊन पहिली मोठी निवडणूक लढवली, ती त्या औरंगाबाद महापालिका म्हणजे संभाजीनगरच्या आजच्या महापालिकेची निवडणूक होती. आणि त्यामध्ये 60 पैकी 27 जागा अखंड शिवसेनेने जिंकल्या होत्या. शिवसेना महाराष्ट्रात पोहोचल्याचा तो पुरावा होता. आणि त्यानंतरच भाजप हा निमूटपणे शिवसेनेबरोबर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर युती करायला पुढे आला होता.
मुंडे आणि महाजन, गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन हे मातोश्रीवर पोहोचले होते आणि 1989 आणि 90 या विधानसभा निवडणुका येण्यापूर्वी शिवसेना आणि भाजप युती झाली होती, जागा वाटप सुद्धा झालं होतं. आणि त्याचं एक महत्वाचं कारण तुम्हाला सांगतो की त्या संभाजीनगर महापालिकेमध्ये, नव्या कोऱ्या महापालिकेमध्ये निवडून जे शिवसेनेचे नगरसेवक आले होते 27, त्यामधली 2 नावं मला अजून आठवतात. एक नाव होतं लता दलाल आणि दुसरं नाव होतं घडामोडे. हे दोघेही शिवसेनेचे नगरसेवक म्हणून निवडून आले होते, पण ते मुळातच शिवसेनेचे नव्हते, जवळपास भाजपचे होते. कारण ते दोघेही RSS ला मानणारे होते, RSSच्या संघटनेत काम केलेले होते. पण भाजप हा हिंदुत्ववादाची पताका खांद्यावर घेणार नसेल तर आम्ही शिवसेनेत सुद्धा जायला तयार आहोत. म्हणून जो खेड्यापाड्यातला तरुण शिवसेनेकडे आकर्षित झाला होता, त्यामध्ये सुद्धा RSSचा भरणा होता. पुढल्या काळात हे दोघे एकत्र आल्यानंतर शिवसेना अधिक RSS यांच्या बळावर 1989 आणि 1990 या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदा महाराष्ट्रात काँग्रेसला एक मोठा दणका दिला गेला. पहिल्यांदा 1960 नंतर महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला मोठ्या प्रमाणावर फटका बसला असेल तर तो शिवसेना भाजप युतीकडून बसलेला होता. त्यानंतर आजच्या काळात तुम्ही आलात तर जवळजवळ 40-30 वर्षानंतर उद्धव ठाकरे यांनी 2019 मध्ये युती मोडायचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांची काय विल्हेवाट लागली आपण बघितलं. त्यांनी शिवसेनेची जी शाखा आधारित संघटना होती ती धुळीस मिळवली. त्याची किंमत आज उद्धव ठाकरेंना मोजावी लागते. कारण उद्धव ठाकरे एक गोष्ट विसरून गेले की सत्तेसाठी त्यांनी हिंदुत्व लाथाडलं आणि सेक्युलर पक्षांबरोबर जुळवून घेतलं. त्याच्या परिणामी त्यांच्या पक्षामध्ये जी नाराजी निर्माण झाली, त्या परिणामी शिवसेना फुटली. एकनाथ शिंदे किती गद्दार आहेत हा विषय बाजूला ठेवा, पण एकनाथ शिंदेनी जी भूमिका घेतली की बाळासाहेबांची शिवसेना ही हिंदुत्ववादी होती आणि म्हणून भाजप बरोबर युती आवश्यक आहे आणि म्हणून आम्ही आलो. उद्धव ठाकरेंनी तो बाळासाहेबांचा वारसा सोडला, तो जपण्यासाठी आम्ही वेगळे होतोय. आणि त्यांच्या एकत्रित देण्याचा परिणाम म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या मागे आलेले शिवसैनिक आणि भारतीय जनता पक्ष म्हणजे RSS हे एकत्र येण्याचा परिणाम आपण आज महाराष्ट्राच्या राजकारणात ठळकपणे बघतोय. ठळकपणे याचा अर्थ 129 महापालिका, अनेक जिल्हा परिषदा, तालुका पंचायती, नगर परिषदा यांचे निकाल किंवा त्याच्या आधीच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल तुम्ही बारकाईने अभ्यासलेत तर तुम्हाला कळेल की मूळची जी शिवसेना भाजप युती होती तिला मतदाराने भरभरून प्रतिसाद दिलेला आहे. 2019 ते 2024 या कालखंडामध्ये शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी मिळून जो महाविकास आघाडीचा प्रयोग केला आणि जे सगळं महाराष्ट्राचं राजकारण विस्कटून टाकलं होतं, त्यातून महाराष्ट्र हळूहळू करून बाहेर पडतोय. किंबहुना महाराष्ट्र कूस बदलतोय असं म्हणायला हरकत नाही. 2024 पर्यंत शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक चलनी नाणं होतं. शरद पवारांची लाडकी कन्या सुप्रिया सुळे पण अनेकदा बोललेले आहेत की 55 वर्ष झाली असतील पण आपलं नाणं अजूनही बाजारात चालतं. ते नाणं म्हणजे काय तर शरद पवार, शरद पवारांचं नेतृत्व. पण आता राज्यसभेच्या निवडणुका ज्या झाल्या त्यात शरद पवार राज्यसभेवर तिसऱ्यांदा निवडून गेले. पण त्या निवडणुकीने एक गोष्ट सिद्ध केली की शरद पवार नावाचा करिश्मा संपलेला आहे. देवेंद्र फडणवीसांचे डावपेच आणि देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडीला घातलेली अट, त्या अटीसमोर उद्धव ठाकरे आणि काँग्रेस यांनी पत्करलेली शरणागती, यामुळे शरद पवार
राज्यसभेत जाऊन पोहोचले, पण त्यांची उमेदवारी देवेंद्र फडणवीसांनी ठरवलेली होती. आणि देवेंद्र फडणवीस किंवा भारतीय जनता पक्ष यांनी अट्टाहास केला म्हणून, अन्यथा ती राज्यसभेची 7वी जागा एकनाथ शिंदे लढवण्याच्या तयारीत होते. दीपक टिळक हा त्यांनी दुसरा उमेदवार ठरवलेला होता, घोषित केला नसला तरी ठरवलेला होता. त्याचा अर्ज भरण्याची सगळी सज्जता ठेवलेली होती. पण शरद पवार उभे राहणार असतील तर युती 7वा उमेदवार देणार नाही हा शब्द पाळण्यासाठी भाजपकडून एकनाथ शिंदे यांच्यावर दबाव आला किंवा आग्रह झाला आणि त्यांनी दीपक टिळक हा आपला दुसरा उमेदवार मागे घेतला. तो घेतला नसता आणि शरद पवारांच्या जागी महाविकास आघाडीकडून दुसरा उमेदवार राहिला असता तर त्याचा पराभव नक्की झाला असता. 7च्या 7 जागा महायुतीने जिंकल्या असत्या. 4 भाजप, 2 एकनाथ शिंदेची शिवसेना आणि 1 अजितदादांची राष्ट्रवादी. या सगळ्या मी केलेल्या मांडणीतून एक गोष्ट तुमच्या लक्षात येऊ शकेल की महाराष्ट्रात राजकारण आपली कूस बदलते आहे. या कुशीवरून त्या कुशीवर होणं याला आपण कूस बदलणं म्हणतो. मी पलंगावर पडलेला असताना माझं तोंड दक्षिणेकडे असेल तेव्हा आणि कूस बदलतो तेव्हा माझं तोंड उत्तरेकडे येतं. संपूर्ण राजकारण आमूलाग्र बदलतंय, म्हणूनच त्याला महाराष्ट्राचं राजकारण कूस बदलतंय असं म्हणावं लागतं. आता काय झालंय लक्षात घ्या. खुद्द बाळासाहेब जवळजवळ 14 वर्षापूर्वी हे जग सोडून गेले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याकडे नेतृत्व गुण नसल्यामुळे पण महत्वाकांक्षा राक्षसी असल्यामुळे हळूहळू करत त्यांनी शिवसेना नामशेष करत आणली. आपल्या राजकीय लालसेसाठी शिवसेनेच्या भूमिका, राजकीय विचार, बाळासाहेबांच्या काय असेल तो वारसा, या सगळ्याला उद्धव ठाकरे मातीमोल करत गेले आणि त्यापासून आपलं आणि आपल्या सहकार्यांचं शिवसैनिक म्हणून भवितव्य टिकवायचं असेल तर उद्धव ठाकरेंच्या विरोधात बंडाचा झेंडा उठवावा लागेल. या निर्णयाप्रत एकनाथ शिंदे आले आणि अनेक शिवसैनिक सहकार्यांनी त्यांना साथ दिली. त्यानंतर भाजप त्यांच्या बाजूने उभा राहिला आणि ही हिंदुत्ववादाची पहिली युती जी सडली नव्हती ती पुन्हा नवसंजीवनी मिळाल्यासारखी उभी राहिली. आणि त्याचा परिणाम आपण विधानसभा निवडणुकीत बघितला आणि तो तात्पुरता नव्हता तर त्याचंच प्रतिबिंब महापालिका, जिल्हा परिषद आणि स्थानिक निवडणुकीत सुद्धा पडलं. यातली एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की गेल्या 30-35 वर्षामध्ये महाराष्ट्राचं राजकारण 2 व्यक्तिमत्वांच्या भोवती घोटाळत राहिलं होतं. एक बाजू होती शिवसेनेचे संस्थापक प्रमुख, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि दुसरे होते शरद पवार, जे एकाच वेळेला काँग्रेस पक्षाचंही नेतृत्व करत होते, काँग्रेस विचारांचं नेतृत्व करत होते आणि सोकाळ डाव्या चळवळीच्या उरल्या सुरल्या लुंग्या सुंग्यांना सोबत घेऊन आपले डावपेच खेळत होते. तर शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे या 2 व्यक्तिमत्वांच्या भोवती महाराष्ट्राचं राजकारण इतकं गुंतून गेलेलं होतं की उरलेले पक्ष, त्यांचे नेते, त्यांचे विचार, त्यांच्या भूमिका या जवळजवळ अस्तंगत झाल्या, विसरून गेलेलो. आज परिस्थिती तुम्ही बघितलीत तर सगळे डावे एकतर उद्धव ठाकरे यांच्या मागे किंवा शरद पवारांच्या मागे घोटाळताना दिसतात. त्या पक्षांना, त्यांच्या नेत्यांना स्थान उरलेलं नाही. पण त्याच वेळेला आणखीन एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की बाळासाहेब ठाकरे काळाच्या पडद्याआड जाऊन एक तपाचा काळ उलटलेला आहे आणि शरद पवार इतके थकलेले आहेत की त्यांचा वारसा पुढे घेऊन जाईल असा जो आशेचा किरण एक होता अजितदादा पवार, हे जवळजवळ 2 महिन्यापूर्वी एका भीषण विमान अपघातामध्ये या जगाचा निरोप घेऊन निघून गेले. सुप्रियाताई किंवा रोहित पवार किंवा इतर जे कोण पवार परिवारातले
राजकारणाची लालसा आणि आकांक्षा असलेले लोक आहेत, त्यांच्यामध्ये ती क्षमता नाही किंवा तेवढी मेहनत घेण्याची इच्छा पण नाही. आणि म्हणून आज घडीला पवार राज्यसभेत परत निवडून गेले असतील तरी देवेंद्र फडणवीसांच्या कृपेने शरद पवार राज्यसभेत पोहोचतात, तेव्हा त्यांचं राजकारण अस्तंगत झाल्याची साक्ष मिळत असते. आणि म्हणून आज घडीला आपण एवढं म्हणू शकतो की गेली 30-35 वर्ष ज्यांनी महाराष्ट्राचं राजकारण आपल्या भोवती घुमावलेलं होतं, त्यापैकी बाळासाहेब हे एक तपापूर्वी या जगातून निघून गेले. शरद पवार आज हयात आहेत, पण त्यांच्या राजकारणाचा सूर्य देवेंद्र फडणवीसांच्या मदतीने राज्यसभेवर जाण्यातून अस्तंगत झालेला आहे. आणि एका बाजूला गेल्या 10 वर्षामध्ये भाजपचे नेते म्हणून, मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी आपला एक ब्रँड उभा केलेला आहे आणि त्यांच्या मदतीने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकनाथ शिंदे हा दुसरा ब्रँड हळूहळू आकार घेतोय. हे पुढेही एकत्र राहतील की नाही मला माहित नाही, पण एक गोष्ट आहे, पुढल्या कमीत कमी 15-20 वर्षात महाराष्ट्राचं राजकारण हे दोन व्यक्तिमत्वांच्या भोवती गिरट्या घालत राहणार आहे. एक देवेंद्र फडणवीस आणि दुसरे एकनाथ शिंदे. महाराष्ट्राचे नेते म्हणून यापुढे या दोन व्यक्तिमत्वांची नावं राष्ट्रीय आणि सगळ्या चर्चांमधून घेतली जातील. देवेंद्र तर आहेच, एकनाथ शिंदे हा हळूहळू उगवता तारा आहे. आणि म्हणून म्हटलं की महाराष्ट्राचं राजकारण 30-35 वर्षानंतर कुस बदलते आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.